मुंबईच्या राजकारणात निवडणुकीचं वातावरण रंगत असताना एक नाव पुन्हा चर्चेत आलंय, अरुण गवळी। दगडी चाळीतून अंडरवर्ल्डचा डॉन म्हणून नावारूपाला आलेले गवळी पुढे अखिल भारतीय सेना या पक्षाद्वारे राजकारणात उतरले। 2009 मध्ये महापालिका निवडणुकीत त्यांच्या पक्षाची शिवसेना भाजप सोबत स्थानिक पातळीवर युती झाली होती आणि त्यावेळी गवळींच्या मतांमुळे या युतीला बळ मिळालं होतं। मात्र नंतर खून प्रकरणात गवळी तुरुंगात गेले आणि पक्षाची ताकद मर्यादित झाली। आता गवळी जामिनावर सुटले असून महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटासाठी त्यांचा पाठिंबा निर्णायक ठरू शकतो का असा प्रश्न उपस्थित झालाय। गवळींचा दबदबा अजूनही लालबाग परळ, करी रोड, माझगाव, नागपाडा अशा मराठी बहुल भागात टिकून आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत पुन्हा एकदा युती होणार का आणि जर झाली तर त्याचा फायदा किती होणार हेच आगामी महापालिकेच्या राजकारणातील सगळ्यात मोठं गणित ठरणार आहे। कारण नुकतीच अरुण गवळी यांचे भाचे आणि ठाकरे शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांची भेट झाली आणि कानात काहीतरी कान गोष्टी देखील झाल्या। या सगळ्याचा आढावा या व्हिडिओमध्ये घेऊयात आणि बघूयात 2009 ची पुनरावृत्ती होते का, गवळींचा पक्ष आणि शिवसेना युती होते का आणि भाजपाची मुंबईत वाट लागणार का। भाजपने मधल्या काळात ठाकरे ब्रँड संपवायची शपथ घेतली। हिंदी मराठी मतांचा ध्रुवीकरण करून ते भाजपच्या पथ्यावर पडेल असा डाव आखला गेला। मात्र राज उद्धव अर्थात ठाकरे बंधू एकत्र आल्याने भाजपचा डाव फसला आणि मराठी मतं ठाकरेंच्या बाजूने जाण्याची चिन्हे दिसू लागली। जी मराठी मतं ठाकरेंना महापालिकेत तारणार आहेत त्याच मराठी मतदारांच्या मनावर राज्य करणारा एक नाव पुन्हा आता चर्चेत आलंय। बाळासाहेब ठाकरे एका भाषणात म्हणाले होते, तुमचा दाऊद तर आमचा गवळी। याच अरुण गवळीचा राजकारणात कमबॅक होतोय। भायखळा दगडीचाळ परिसरात लोक त्यांना प्रेमाने डॅडी म्हणतात। डॅडी म्हणजे त्यांच्यासाठी घराचा करता धरता आणि आजही लालबाग, परळ, सात रस्ता, चिंचपोकळी या भागात त्यांचा प्रभाव कायम असून मराठी मतदारांमध्ये त्यांची ठोस पकड आहे। अरुण गवळींनी दगडी चाळ आणि आजूबाजूच्या परिसरातील गरीब लोकांना वडिलांसारखा आधार दिला होता। पण याच दरम्यान शिवसेना नेते कमलाकर जामसांडेकर खून प्रकरणात अरुण गवळी तुरुंगात गेले होते। मात्र नुकताच त्यांना जामीन मिळाल्याने महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण आले। गवळींचा पक्ष अखिल भारतीय सेना असून त्यांनी स्वतः निवडणुकीत सक्रिय सहभाग नको असल्याचं जाहीर केलं असलं तरी अखिल भारतीय सेना उमेदवार उभे करण्याच्या तयारीत ते आहेत अशी चर्चा आहे। 2004 च्या लोकसभा निवडणुकीत गवळींनी मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून 92,000 मतं मिळवून आपली राजकीय ताकद सिद्ध केली होती। पण त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे मधु चव्हाण यांचा पराभव करून आमदारपद जिंकलं, ज्यामुळे त्यांनी मराठी मतदारांवर आपलं वर्चस्व सिद्ध केलं। आणि याच अरुण गवळीचे सचिन अहिर हे सख्खे भाचे आहेत। सचिन अहिर यांची आई ही अरुण गवळींची बहीण आहे। गवळींच्या पाठिंब्यामुळेच अहिर मजूर चळवळीत पुढे आले आणि नेतृत्वाची भूमिका बजावू लागले। अलीकडे घटस्थापनेच्या दिवशी दगडी चाळीत झालेल्या उत्सवात दोघांची भेट झाली, जिथे अहिर यांनी पायाला हात लावून मामाला वंदन केलं आणि काही मिनिटात त्यांची चर्चा झाली। ही भेट थेट आगामी महापालिका निवडणुकीच्या राजकारणाशी जोडली जाते, कारण या संवादामुळे गवळी अहिर यांची ताकद एकत्र येऊन ठाकरे गटासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकते असं म्हटलं जाते। कारण सचिन अहिर 1994 मध्ये अरुण गवळींनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय कामगार सेनेचे सचिव होते। 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यावर ते शरद पवारांच्या संपर्कात गेले आणि पुढे मंत्रिपदही भूषवलं। सध्या ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आहेत। 2019 मध्ये वरळी मतदारसंघ आदित्य ठाकरे यांना सोडून त्यांनी विधान परिषदेवर स्थान घेतलं। अजूनही कामगार वर्गात त्यांची मजबूत पकड कायम आहे। गवळी अहिर या जोडगोळीचा प्रभाव लालबाग, परळ, वरळी, भायखळा, सात रस्ता आणि चिंचपोकळी या भागात पसरलेला असून मुंबईतील स्थानिक राजकारणावर त्यांचा ठसा अजूनही जाणवतो। दुसरीकडे अरुण गवळीच्या प्रभावाखाली मतं मुंबई महापालिका निवडणुकीत निर्णायक ठरू शकतात आणि ठाकरे गटासाठी ही निवडणूक करो की मरो स्वरूपाची आहे अशी चर्चा आहे। जर गवळी ठाकरे गटासोबत गेले तर त्याचा कल उद्धव ठाकरेंकडे राहील आणि यात सचिन अहिर महत्त्वाची भूमिका बजावू शकतात। अखिल भारतीय सेनेचे उमेदवार म्हणून गवळींच्या दोन मुली गीता आणि योगिता निवडणुकीत उतरू शकतात अशी चर्चा आहे। गीता गवळी पूर्वी भायखळा मतदारसंघातून नगरसेविका राहिल्या, तेव्हा गवळी तुरुंगात होते। योगिता गवळी वकील असून अभिनेता अक्षय वाघमारे यांची पत्नी आहे आणि कारा फाउंडेशनद्वारे सामाजिक कार्य करतात। अखिल भारतीय सेनेच्या पूर्वी 2 नगरसेविका होत्या, त्यापैकी वंदना गवळी सध्या शिंदे गटात गेल्या आहेत। गीता गवळी यांनी स्पष्ट केलंय की अखिल भारतीय सेना वंदना गवळी यांच्या विरोधात उमेदवार उभी करणार आहे, अर्थात शिंदेच्या विरोधात गवळीचा पक्ष उमेदवार देणार आहे। त्यामुळे शिंदे आणि भाजपा यांना ठाकरे शिवसेना व अखिल भारतीय सेना यांची युती जड जाऊ शकते। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत अरुण गवळी आणि सचिन अहिर यांची राजकीय ताकद निर्णायक ठरू शकते। गवळींच्या सामाजिक आणि राजकीय प्रभावामुळे मराठी मतदारांमध्ये त्यांचा मोठा आदर आहे।
तर अहिर यांच्या कामगारांवरील पकडीमुळे ठाकरे गटासाठी ही युती महत्त्वाची ठरणार आहे। उमेदवार म्हणून गीता आणि योगिता गवळी मैदानात उतरल्यास स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता निर्माण होईल। त्यामुळे आगामी निवडणूक ही फक्त मतांवरच नव्हे तर मराठी राजकारणाच्या भवितव्यासाठी देखील निर्णायक ठरणार आहे। या युतीचा निकाल आणि गवळी अहिर मामा भांजे यांची ताकद मुंबईत भाजपची वाट लावणार का हे बघण्यासारखं असणार आहे। बाकी तुमचे यावर काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी मराठी मंडळीला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।